प्रायव्हसी ऑप्शन्स तर असायलाच हवेत. ऑफिससाठी आपण काय घालतोय त्यानुसार आपल्याला ठरवायला हवं की गोल्ड फिनिश मध्ये खूप ऑप्शन्स आहेत. इयरिंग्स बघितलं की वेड व्हायला होतं मला. कानातलं आणि गळ्यातलं किती कसं प्रमाणात घालावं. काही ठराविक रंग असतात तर त्यावर ठराविक टोनचेच. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी रुचारण्य माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे रुचारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल, याच्यावर घेऊन येत असते मस्त फॅशन रिलेटेड कॉन्टेंट. म्हणजेच वेगवेगळे कपडे, कलर कॉम्बिनेशन, स्टाईल्स आणि नवीन ट्रेंडिंग स्टाईल्स, हेअर, मेकअप, ज्वेलरी आणि असं अजून बरंच काही. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडचं असलेलं ऑफिस ज्वेलरी मधलं माझ्याकडे काय काय असं कलेक्शन आहे. स्लीक, एलिगंट असं कलेक्शन, आणि तेही वेगवेगळ्या स्टाईल्स आणि रेंज मध्ये, जे मी युजली माझ्या ऑफिसच्या वेस्टर्न फॉर्मल्स वर वगैरे घालत असते. आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स वर ते ज्वेलरी कशी मॅच होते हे मला तुम्हाला दाखवायचंय. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आता ऑफिसची ज्वेलरी ही सगळ्या कपड्यांवरती सगळंच काही जातं असं नसतं. त्याच्यासाठी सुद्धा काही ठराविक रंग असतात, काही ठराविक टोन्स, शेड्स असतात आणि त्यानुसार तुम्हाला तुमची ऑफिसची ज्वेलरी डिसाइड करायची असते. तर आज मी तेच केलंय. 4 वेगवेगळे माझे आउटफिट्स मी निवडले आणि ते वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्स मध्ये आहेत आणि त्याच्यावरती मी माझी ऑफिसची ज्वेलरी कशी सिलेक्ट केली आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की मी ऑफिसची ज्वेलरी 3 भागांमध्ये डिवाइड केली आहे. एक आहे गोल्ड फिनिश मधली ज्वेलरी, एक आहे मोत्यांमधली ज्वेलरी आणि एक आहे सिल्वर टोन मधली ज्वेलरी. तर चला बघूया. तर आता मी जो आउटफिट घातलाय तो आहे या वाईन शेड मधला मस्त सेक्सी सिंगलेट टॉप. हा असा फॉर्मल सॅटिनचा टॉप आहे. ह्याच्यावरती तुम्ही फॉर्मल पॅन्ट्स वगैरे, स्कर्ट वगैरे जे काय हवं तुम्हाला घालू शकता. पण हा, आता ह्याच्यावरची ज्वेलरी किंवा ऍक्सेसरीज कशी ठरवायची, तर सिन्स हा वाईन शेड मधला टॉप आहे तर ह्याच्यावरती गोल्ड फिनिश मध्ये जर जे काही तुम्ही घालाल ते खूप असं मस्त अप्रतिम उठून दिसेल. आता मी जे घातलंय ते असे हे डँगलिंग कानातले आहेत. सो हे मी जरा घातलेत कारण की मी गळ्यात काहीच घातलं नाहीये, म्हणून मी हे असे थोडेसे मोठ्या आकारातले डँगलिंग असे मी घातलेले आहेत. तर माझ्याकडे हे असे लूप्स सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकताय. हे असे एकदम भरीव असे ते लूप्स आहेत. सो हे असे लूप्स पण छान वाटतात. ह्याच्यामध्ये हाफ लूप्स सुद्धा आहेत माझ्याकडे. हे थोडे हलक्या वजनाचे आहेत. हे जे आहेत आता मी तुम्हाला दाखवते हे वाले. सो त्याचे लिंक्स सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देत जाणार आहे, सो तुम्ही काळजी करू नका. तर हे असे हाफ लूप्स मध्ये आहेत. हे असे थोडेसे रोज गोल्ड फिनिश मध्ये आहेत. नॉट एक्झॅक्टली गोल्ड, थोडेसे रोज गोल्ड मध्ये आहेत. तर हे पण खूप छान वाटतील कारण हा कसा आहे आपला पिंकिश टोन मधला टॉप आहे. तर हे खूप मस्त वाटतील. असे वाटतात ना छान. हा गळा कम्प्लीट आपला ओपन आहे. तर आपण काय करू शकतो, एखादं हे असं छोटे, म्हणजे आता जसे माझ्याकडे अजून एक हे गोल्ड फिनिश मधले हाफ लूप्स आहेत आणि हे छोटे आहेत, मोठे नाही आहेत. खूप जास्त हेवी इयरिंग्स नाही घातलेत ना, म्हणून आपण गळ्यात थोडंसं हेवी घालू शकतो. हा असा मल्टी लेयर्ड अशी ही चेन आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही मल्टी लेयर्ड चेन सुद्धा ह्याच्यावर खूप मस्त दिसेल. हे बघा किती छान दिसते. ह्याच्यामधले सगळे लेयर्स सुद्धा खूप मस्त वाटतात. गळा सुद्धा छानपैकी भरलाय कारण की हा मोठा गळा आहे. वाईन कॉम्बिनेशनचा टॉप असल्यामुळे गोल्ड फिनिश वालं काहीही तुम्ही जर घातलं गळ्यात तर ते छानच दिसणार आहे. सो हे आणि हे इयरिंग्स छान वाटतात. ही माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे. हा असा, ही अशी बारीक गोल्ड चेन आहे आणि त्याच्यावरती हे ब्लॅक पेंडंट आहे. सो आता ही पण कशी नाजूक आहे, म्हणून तुम्ही हे नाजूक इयरिंग्स घातलेले असले, थोडेसे असे हाफ लूप्स जरी असले तरी तुम्ही गळ्यामध्ये हे असे सोफिस्टिकेटेड, एलिट आणि असं छान तुम्हाला एक्सपेन्सिव्ह लुक देणारे हे असे ऍक्सेसरीज तुम्ही नक्कीच प्रेफर करू शकता. तर आता आपण बघतोय हा दुसरा आउटफिट जो मी घातलाय फॉर्मल लुक वाल्या शर्ट कडे. आता हे जर शर्ट तुम्ही बघितलं तर हे असं छान पर्ल शेड, म्हणजे मोती शेड मधलं शर्ट आहे. छान मस्त सॅटिनचं शर्ट आहे. त्याला असा गोल्ड बटन्स सुद्धा आहेत. म्हणून बाय डिफॉल्ट मला असं वाटतं की कारण ह्याच्यावर सगळे गोल्ड बटन्स आहेत तर गोल्ड इयरिंग्स वगैरे अशी जरा छान जाऊ शकतात. इयरिंग्स मध्ये तर आपण खूप काय काय कलेक्शन बघितलं, पण आता आपण बघूयात की गळ्यात काय काय घालू शकतो. चेन आहे माझ्याकडे अशी,
मस्त तुम्ही बघू शकता. हे अशा चेन्स वगैरे ना खूप छान वाटतात त्याच्यावरती. आता तुम्ही बघा, मी हे असे छोटे कानातले घातलेले आहेत, हे गोल्ड फिनिश मधले, मी जे तुम्हाला अगोदरच्या माझ्या या क्लिप मध्ये दाखवले होते. आता ते इयरिंग्स आणि ही अशी चेन. सो तुम्ही जस्ट इमॅजिन करा, तुम्ही एका छान मस्त मीटिंगसाठी बसलात, ऑफिसला चाललात आणि तुमचा हा असा एक्सपेन्सिव्ह लुक जो असा दिसून येतोय छान, तर किती मस्त वाटतंय. हे जे पेंडेंट आहे ना याचं, हे अटॅच्ड आहे याला. जनरली ना मी पेंडेंट्स चेनला अटॅच नसणारे ऑप्शन्स बघते, कारण काय होतं मग तुम्हाला असं जरा मिक्स अँड मॅच वगैरे करता येतं. म्हणजे जर मला एखाद्या चेनचं पेंडेंट दुसऱ्या कुठल्या तरी चेनमध्ये घालायचं असेल तर ते सगळे कस्टमाइज ऑप्शन्स आपल्याला खूप करता येतात. पण मला ह्याचं पेंडेंट भरपूर आवडलं. तुम्ही बघा, हे असं डायमंड आहे ह्याच्यामध्ये आणि हे असे 2 सर्कल्स आहेत. असं त्याचं लेंथ वगैरे पण आपल्याला ऍडजस्ट करता येते, कारण आपण पर्ल फिनिश म्हणजे मोती फिनिश मधला हा तो टॉप घातलाय ना, तर तुम्ही म्हणाल की याच्यावर मोती इयरिंग्स वगैरे पण छान वाटतील. नाही, छान वाटतील, हरकत नाही, स्लीक आणि छोटे आणि असे असले छान वाटतील. पण कारण याच्यावरती गोल्डन बटन्स आहेत आणि एक पर्ल आणि मोतीवाला जे कॉम्बिनेशन असतं ना, त्याच्यावरती गोल्डचं फिनिश खूप छान जातं. आता तुम्हीच बघताय की ह्याच्यावरती गोल्ड किती छान दिसतंय. ह्याच्याऐवजी जर तुम्ही मोती घातलं असतं तर ते कदाचित एकदमच कॅमोफ्लॅज होऊन गेलं असतं किंवा एकदमच ते ब्लेंड झालं असतं आणि एकसारखं दिसलं असतं, काही व्हेरिएशन दिसलं नसतं. म्हणून मग हे असे ऑप्शन्स जरा छान वाटतात, थोडंसं कॉन्ट्रास्ट. का माहितीये, कारण की आता हा गोल्ड फिनिश मध्येच आहे, पण ह्याच्यावरती ना हे असे बारीक डायमंड्स आहेत, तुम्ही बघू शकताय. तर त्यांनी इतकं छान ते डायमंड्स दिलेले आहेत. हे असं पण छान वाटतंय बघा ह्याच्यावरती. म्हणजे भले ह्याच्यावरती असं म्हणजे डायमंड्स आहेत ह्या चेन मध्ये, पण छान वाटतात. त्या कानातल्यांमध्ये मला अजून एक ऑप्शन दाखवायचंय, कारण की गोल्ड टोनवाले जे इयरिंग्स आहेत तर ते ह्या 2 शेड्स वरती खूप जास्त छान जातात. हे असे पण मी घेतले होते, हे काही ऑनलाईन घेतले नाही आहेत मी, हे हार्ट शेप मध्ये आहेत, की क्यूट आहेत ना हे. सो हे इयरिंग्स मी हे असे घातलेले आहेत हार्ट शेप वाले. हे दाखवायचे राहिले होते माझे, पण हे या पर्ल मोती शेडवाल्या टॉप वरती खूप मस्त जात आहेत. तर हे तुम्ही असंही ठेवू शकतात किंवा तुम्हाला अगदीच असं वाटत असेल, कारण काय हा सॅटिनचा टॉप आहे, तर हा आहे ना असा स्टिफ नाही राहत. कॉटनचे शर्ट्स वगैरे कसे असतात, जरा स्टिफ राहतात, कडक छान इस्त्रीचे. आपण छान इस्त्री, कडक छान इस्त्रीचाच आहे, पण शेवटी सॅटिन आहे म्हटल्यावरती तो कपडा असा जरा खाली पडणारच, तो फॉलिंग असतो जरा. पण हा, मग त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगत होते की आता जसं माझ्याकडे ही एक चेन होती, आता आपल्याला हे ब्लॅक नाही घालायचंय. कदाचित तुमचं कॉन्ट्रास्ट पॅन्ट ब्लॅक असेल तर चांगलंही वाटेल, पण जर ती ब्लॅक नसेल आणि जर एक मरून शेडमध्ये पॅन्ट असेल किंवा एखाद्या बॉटल ग्रीन शेडमध्ये पॅन्ट असेल, तर मग हे असं ब्लॅक पेंडेंट वगैरे जरा ऑफ ट्रॅक जाऊ शकतं. सो म्हणून आपण काय करू शकतो की याच्यातलं हे जे पेंडेंट आहे हे आपण बाजूला काढू शकतो असं, आणि नुसती ही जी चेन आहे ही आपण घालू शकतो. ही अशी दिसतंय तुम्हाला, मी ही नुसती चेन घातली आहे, त्याचं पेंडेंट बाजूला काढून ठेवलंय आणि फक्त चेन घातली आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की कानातले तर दाखवले, गळ्यातलंही दाखवलं, पण मग आता हातामध्ये हे असे खाली हात चांगले नाही वाटत आहेत. बरं, एका याच्यामध्ये तुमचं वेस्ट वॉच तरी येऊ शकतं, पण मग एक हात असा मोकळा मोकळा वाटतोय. पण त्याच्यासाठी पण माझ्याकडे काही सिलेक्ट ऑप्शन्स आहेत, तेही मी तुम्हाला दाखवते. सो हे असे ऑनलाईन फ्लिपकार्टवर वगैरे, अमेझॉनवर वगैरे तुम्हाला हे असे मिळतील शकतात. हे गोल्ड फिनिश मध्ये असे कडं आहेत, हे असे एकदम, पण एकदम नाजूक कडं मी त्याला बोलू शकते. तर असे याचं तो तुम्ही हे असेही घालू शकतात, किंवा तुम्हाला जर खूप जास्त 2-3 नको आहेत आणि एखादंच हवंय तर मग हा असा एखादाच तुम्ही ठेवू शकतात, म्हणजे ज्याला डायमंड सुद्धा आहे आणि गोल्ड सुद्धा आहे आणि तुमच्या आउटफिटला ते मॅच होत आहे व्यवस्थित. आता हा जो काही प्रकार आहे हा तुम्ही बघितलात तर खूपच क्यूट आहे. म्हणजे हे पण असं मल्टी लेअरच आहे. ब्रेसलेट किंवा हे असं, त्याला 2 लेअर आहेत, वरती हे असे बॉक्सवाले आहेत आणि खाली हार्ट्स आहेत. तर हे सुद्धा खूप असं छान वाटतं, म्हणजे तुमचा हात भरलेला सुद्धा वाटतो असा, आणि हे असं फॉलिंग असल्यामुळे ते हार्ट्स पण असे छान वाटतात आणि 2 लेअर्स आहेत ह्याला. सो हा आहे आपला थर्ड ऑप्शन.
व्हाईट अँड ब्राऊन स्ट्राईप्सचं परत एकदा मी एक साटिनचंच असं फॉर्मल शर्ट घातलेलं आहे. ह्या ऑप्शनवरती ना पर्ल्स हे जे आपलं एक दुसरं टाईप आहे ज्वेलरीमधलं किंवा मोतीमध्ये हे जे काही दुसरं टाईप आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. आता सध्या मी हे जे कानातले घातलेत बिग पर्ल स्टड्स म्हणू शकतो आपण त्याला, हाफ लूप्समध्येच आहेत हे परत. हे पण खूप मस्त वाटतंय कारण की हे कम्प्लीट असं, कारण कसं आहे की ह्याच्यामध्ये बॅलन्स होतोय तो टोन. काय पूर्ण ब्राऊन नाहीये, ह्याच्यामध्ये व्हाईट स्ट्राइप्स पण आहेत आणि ब्राऊन त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंट छान होत आहे आणि म्हणून पर्ल्स त्याला खूप छान असे कॉम्प्लिमेंट होत आहेत. पर्ल्समध्ये हा असाही एक ऑप्शन आहे माझ्याकडे. हा थोडासा ना इंडो वेस्टर्न लुक देतो, म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल वेअरवर सुद्धा हे असे पर्ल्सवाले कानातले घालू शकता. फॉर्मल्सवर पण ते खूप रिच आणि क्लासी लुक देतात. आता तुम्ही बघू शकताय हा ऑप्शन इतका छान वाटतोय, म्हणजे तो इतका छान कॉम्प्लिमेंट करतोय कारण की ह्याच्यावरचे हे जे बटन्स आहेत हे गोल्डमध्ये आहेत, त्यानंतर ह्याच्यावरची हे जी स्ट्राइप्स आहेत ह्या ब्राऊन आणि व्हाईटमध्ये आहेत. सो म्हणून ह्या दोघांचं एक बॅलन्स यावं म्हणून मी मोती हा कॉम्बिनेशन निवडला ह्या पर्टिक्युलर टॉपसाठी. कारण की मोतीमध्ये कसं गोल्ड आणि मोतीचं फिनिशवाले इयरिंग्सच आहेत माझ्याकडे मॅक्सिमम, म्हणून मग हे खूप छान वाटतात असे. आता हे बघा, हे पण किती छान वाटतात. कॅन यू सी? सो ह्याच्यामध्ये मोती आहेत आणि ह्याला असं ना फ्लावरचं डिझाईन आहे. सो ह्याच्यात परत गोल्ड आणि मोती दोघांचं कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये वर्कआउट करत. हा माझा खूप फेवरेट आहे. हा मी ना जनरली असं काही वेस्टर्न आउटफिट्स असतील ना, म्हणजे ऑफिससाठीच नाही पण जस्ट इन केस असं जर बाहेर वगैरे जरी जायचं म्हटलं किंवा कुठे ट्रेडिशनल जरी म्हटलं ना, तरी हा 2 in 1 आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 कानातले आहेत या ऑप्शनमध्ये. कसे ते मी तुम्हाला दाखवते. सर्वात पहिला तर हा एक लुक आहे, एंटायर लुक ह्या कानातल्याचा. आता मी जर ह्याचं पेज काढतेय तर हे एक वेगळं होतंय आणि हे मोती वेगळे होत आहेत. म्हणजे हे जे काही आहे तुमचं हे जे काही रोज आहे ह्याच्यावरचं हे जे काही डिझाईन आहे हे असं वरपर्यंत जात आहे, व्हाईट ते पण. सो तुमच्या कानाच्या ह्या पाळीला सुद्धा व्हाईट मोती आहे आणि वरती सुद्धा एक व्हाईट फ्लावर आहे. सो तुमचा हा जो एक व्हाईट टोन मधला विथ गोल्ड फिनिशचा जो काही हा कॉन्सेप्ट आहे तो ह्या इयरिंग्सने खूप छान बसतोय. आता हे बघा, दिस इज माय मोती नेक पीस. दिसतंय तुम्हाला? आता ह्याला आहे ना 2 लेयर्स आहेत, तुम्ही बघू शकताय. एक हा लेयर आहे कम्प्लीट मोतीचा आणि एक ही चेन आहे गोल्ड, त्याला हे असं मोतीचं पेंडेंट आहे. येस, नाव इट्स डन. सो हे बघा, केस मी असे वर बांधलेले आहेत. फॉर्मल शर्ट आहे म्हटलं जरा मी कवर्ड ठेवते जनरली केस. हेअरस्टाईल माझी तशीच असते आणि हे गळ्यामध्ये हे असं. तुम्हाला हवं तर तुम्ही एक छान थोडासा मेकअप करू शकतात, लायनर, काजल आणि छान लिपस्टिक. हवं तर तुम्ही तुमचे हे कानातले जे आहेत ते तुम्ही हा ऑप्शन बादही करू शकता. आणि फक्त एवढं फक्त जरी तुम्ही ठेवलं तरी सुद्धा हा छान ऑप्शन वाटतो. आजकाल असं काहीच, आजकालचा ट्रेंड इनफॅक्ट इतका वेगळा झालेला आहे ना की नॉट नेसेसरी की तुम्ही सगळ्याच आउटफिट्सवर कानातले घातलेच पाहिजे. जर तुम्ही कानातले नाही घालत आहात तर मेक शुअर की तुम्ही गळ्यामध्ये काहीतरी असं घालताय जेणेकरून तुमचा हा लुक कम्प्लीट होतोय. आणि जर तुम्हाला असं काही नाही घालायचंय तर ऑब्व्हियसली तुम्हाला कानातले घालावे लागतील. सो येस, मोत्यांमध्ये हे कलेक्शन आहे. आता आपण वळतोय आपल्या शेवटच्या ऑप्शनकडे, म्हणजे 4th आउटफिट जो मी घातलेला आहे त्याच्यावरती मी 3ऱ्या टाईपचं जे काही माझ्याकडे ऑफिस ज्वेलरी कलेक्शन मधला प्रकार आहे तो आहे सिल्वर टोन मधली ज्वेलरी. ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. सिल्वर टोन मध्ये कसं आहे की एकतर मेटॅलिक फिनिश मध्ये सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकतात. सिल्वर चेन्स वगैरे येतात ते सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकतात, किंवा हे असे डायमंडचे जे काही डँगलिंग्स आहेत. आता बघा, हे इतके सुरेख आणि सुंदर आहेत ना, म्हणजे हे माझे खूप फेवरेट आहेत. आणि खरं सांगू का, हे सुद्धा मी ऑनलाईन विकत घेतले, ह्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देणार आहे. अजिबात काळे पडलेले नाहीयेत हे. आणि कारण की हा माझा असा काळपट रंगाचा ब्ल्यूइश नेव्ही ब्ल्यूइश टोन वाला हा जो काही फॉर्मल शर्ट आहे, परत सॅटिनचाच. माझ्याकडे सॅटिनमध्ये फॉर्मल वेअर्समध्ये खूप कलेक्शन आहे. सो कारण काय, ऑफिसला जनरली ते जरा बरं पडतं, निदान मंडे टू थर्सडे तरी हे फॉलो करायला जरा बरं पडतं. आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स असले तर तुम्ही
मिक्स अँड मॅच करून तुम्ही घालू शकतात. कधी तुम्ही स्कर्टवर घाला, कधी पॅन्टवर घाला, कधी लूज पॅन्ट्सवर घाला, टाईट फिट पॅन्ट्सवर घाला. तुम्हाला जसं स्टाईल करायचं करू शकतात. कधी स्कार्फ घाला. सो वेगवेगळे लुक्स देता येतात ऑफिस वेअर्समध्ये. हा सर्वात प्लस पॉइंट आहे ऍक्च्युली ऑफिस वेअर आउटफिट्सचा. पण त्याच्याच बरोबर जर ही अशी छान स्लीक इयरिंग्सचं तुमच्याकडे किंवा असं काही ॲक्सेसरीजचं जर तुमच्याकडे असं काही कलेक्शन असेल तर ते अजून तुमचा लुक उठून दिसू शकतो. आता तुम्ही जसं बघताय की ह्या नेव्ही ब्लूइश फिनिशवरती मी हे असे डायमंडचे डँगलिंग्स वापरले. हे इनफॅक्ट तुम्हाला जर असं वाटत असेल की हे कानातले थोडे लहान आहेत, तसं पण काही खूप मोठे डँगलिंग्स जरी असले तरी, म्हणजे लोमते जरी असले तरी असे काही खूप मोठे नाही. तर असे ऑप्शन्स आणि असं ज्वेलरीचं कलेक्शन तुमच्याकडे हँडी असलं तर मग ऑफिसच्या लुकमध्ये थोडी भर पडायला नक्कीच मदत होऊ शकते. मी ह्या माझ्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये खूप व्हेरायटी आणि रेंज थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्याचे काही लिंक्स माझ्याकडे आहेत अवेलेबल, ते सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, म्हणून तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच त्यांना सुद्धा ऑफिसला जाताना असं वेगवेगळी ऑफिसची ज्वेलरी कलेक्शन असं छान मस्त घालून इनफॅक्ट छान असा एक्सपेन्सिव्ह लुक कॅरी करता येईल त्यांना सुद्धा. आपण तर भेटणारच आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, हसत राहा. बाय बाय.